नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पण स्पीड न्यूजमध्ये। देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13,000 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 1,07,46,183 वर पोहोचली आहे। तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1,54,274 वर पोहोचली आहे। 13,965 कोरोना रुग्ण मुक्त झालेत, तर सध्या 1,68,784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। ब्राझीलमध्ये शनिवारी 1,279 रुग्णांचा मृत्यू झाला। आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे, तर 58,462 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान ब्राझीलमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या 91,76,975 वर गेली आहे। 52,954 जणांचा मृत्यू झाला आहे। फ्रान्समध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतीये। 24,392 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय, तर गेल्या 24 तासात 242 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। आरोग्य प्रशासनाने शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे। शुक्रवारी 22,858 रुग्णांची नोंद करण्यात आली होती। फ्रान्समध्ये 31,77,00,000 फ्रान्समध्ये कोट्यवधींची संख्या झालेली आहे। कोरोना बाधितांची सर्वाधिक जास्त कोरोना बाधितांच्या यादीत आता फ्रान्सचाही समावेश होतोय। ब्राझीलच्या रियो दी जानेरो रेस्टॉरंट्सने आता खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणं सुरू केलं। यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यवसायाला काहीतरी दिलासा मिळतोय आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अनेकांना रोजगार मिळतोय। लॉकडाऊनमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कितीतरी रेस्टॉरंट्स बंद पडलेत किंवा जी आहे ती तग धरून राहण्यासाठी धडपड करतायत। पिझ्झासारखे पदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंट्सने डिलिव्हरी सुरू केली आहे, त्यामुळे सध्या डिलिव्हरी ॲप्स भरपूर झाले आहेत आणि तिथे रोजगार मिळेल या आशेनं हजारो तरुण रोज अर्ज करतायत। रोमानियाच्या आरोग्य खात्याच्या इमारतीबाहेर शेकडो नागरिकांनी निदर्शनं केली। बुखारेस्टमधले कोविड रुग्ण असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती आणि त्याचा निषेध म्हणून राष्ट्राध्यक्ष, आरोग्यमंत्री आणि आपत्कालीन विभागाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी या नागरिकांनी केली आहे। या आगीत किमान 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 100पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात यश आलंय। पण गेल्या काही महिन्यात तिसऱ्या हॉस्पिटललाही अशा प्रकारे आग लागली, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। बोलिव्हियामध्ये स्पुटनिक व्ही लस द्यायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला 10 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, तेव्हा तिथे बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस आर्के हजर होते। अर्जेंटिनानंतर बोलिव्हिया हा स्पुटनिक व्ही लस वापरणारा दुसरा देश आहे। आयसीयूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस देण्यात आली आहे। सध्या बोलिव्हियामध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झालाय। अमेरिकेतल्या डेन्व्हरमध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे। आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेच्या आरोग्य योजनेनुसार या आठवड्याच्या अखेरीपर्यंत 10,000 लसी दिल्या जाणं आवश्यक आहे। शनिवारी आणि रविवारी प्रत्येकी 5,000 लस वितरित करण्याची त्यांची योजना आहे। सध्या 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाते। मात्र लस घेण्यासाठी आणि त्याची नोंद आणि मान्यता घेणं आवश्यक आहे। 8 फेब्रुवारीपासून 65 ते 69 वर्ष या वयोगटातल्या आणि शाळा कर्मचाऱ्यांना लस देण्याचा सरकार विचार करतंय। शनिवार असूनही इटलीतल्या व्हेनिसमधले रस्ते ओस पडले होते। एरवी दरवर्षी कार्निवलच्या सुमाराला इथे हजारो पर्यटकांची गर्दी असते। सेंट मार्क स्क्वेअर किंवा अन्य कॅनॉल्स इथे सगळीकडे पर्यटक असतात। विविध रंगी पोशाख घातलेल्या कलाकारांसह परंपरागत वॉटर परेड काढली जाते। यंदा मात्र असं काहीही नाहीये। व्हेनिसचं पारंपरिक स्पिरिट या कोरोनामुळे बघायला मिळत नाहीये अशी खंत दुकानदार व्यक्त करतायत। विविध प्रकारचे मास्क आणि विविध रंगी पोशाख घालून कोणीही पार्टीजला जात नाहीयेत। व्हर्च्युअल कार्निवल मात्र होणार आहे। जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर नाराजी व्यक्त केली आहे। कासव गतीनं सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर भाष्य करताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली। इतकंच नाही तर या प्रकरणी जर्मनीच्या 16 राज्यांच्या राज्यपालांना त्यांनी समन्सही बजावले। लसीकरण मोहिमेच्या संथ गतीला त्यांनी राज्यपालांना जबाबदार धरत ही नोटीस पाठवली आहे। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जर्मनीने नवे निर्बंध लागू केलेत। या निर्बंधांअंतर्गत जर्मनीमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे। फेडरल पोलीस फ्रँकफर्ट एअरपोर्टचे प्रवक्ते रेझा अहमारी यांनी याबाबतची माहिती दिली। नवीन नियमांमुळे प्रभावित देशांमध्ये ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा समावेश आहे असंही त्यांनी सांगितले। 17 फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील। जर्मन मंत्रिमंडळाने शुक्रवारी या नियमांना मान्यता दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे। अल्जेरियामध्ये
शनिवारी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणाहूनच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मार्चमध्ये अल्जेरियाच्या नैऋत्य भागातील ब्लिदा शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर झपाट्यानं कोरोनाचा फैलाव पूर्ण देशभर झाला. 65 वर्षाच्या नागरिकाला स्पुटनिक व्ही या कोरोना लसीचा पहिला डोस देऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. रविवारी देशभर लसीकरण मोहीम आता होणार आहे. आरोग्य सेवक आणि वृद्धांना लस देण्यात येणार आहे. कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीक प्रशासनाने कोरोनाचे कडक निर्बंध लागू केलेत. या आठवड्यात संक्रमणाच्या दरात घट झाल्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले. 18 जानेवारीला अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानंही उघडण्यात आली. त्यानंतर शनिवारी काही वेळाकरता पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं उघडायला परवानगी देण्यात आली होती. यावेळी ग्राहकांना आधीच बुकिंग करून मग खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. चीनमध्ये एका नवीन हुयुरियान प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेला फायर आय असंही नाव देण्यात आलं आहे. शांघायमधल्या BGI समूहानं या प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिक ॲसिड चाचणी करण्यासाठी या प्रयोगशाळेचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या प्रयोगशाळेचा वापर कोरोनाचा फैलाव रोखायला मदत करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी शनिवारी वुहानला भेट दिली. वुहानमध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी हजेरी लावली होती. जवळपास 2.5 तास हे सगळे वुहानमध्ये होते. यावेळी आंतरराष्ट्रीय मीडियाच्या प्रश्नांना प्रतिक्रिया न देताच हे सदस्य निघून गेले. कोरोनाचा फैलाव हा चीनमधल्या वुहानमधून सर्वत्र झाल्याचा आरोप अनेक देशांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी वुहानला भेट दिली आहे. पाकिस्तानमध्ये पुढच्या आठवड्यात राष्ट्रीय रोग प्रतिबंधक अभियानाला सुरुवात होती. दरम्यान याआधी कराचीमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रथम फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यानंतर सामान्य लोकांचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती लसीकरण केंद्राच्या प्रमुखांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लस निर्मित करणाऱ्या कंपनीसोबत करार केल्यानं देशाला लसीचा निश्चित पुरवठा होणार असल्याचा दावा ऑस्ट्रेलियातल्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी ते माध्यमांशी बोलत होते. कॉमनवेल्थ सिरम लॅबोरेटरीजसोबत केलेल्या लस उत्पादनाच्या करारामुळे आपण विश्वातील ताकदवान देशांपैकी एक झालो आहोत असा विश्वास प्रोफेसर मायकल किड यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे गेल्या काही दिवसांपासून नायजेरियामधल्या कोरोना चाचणी केंद्र आणि क्वारंटाईन सेंटर्सवर भार पडतोय. नायजेरियामध्ये मेडिकल इन्स्टिट्यूशन्सवर कोरोनाचा वाढत्या रुग्णांचा प्रभाव जाणवतोय. शनिवारी 1,27,560 नव्या रुग्णांची नोंद इथे झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ही सहावी सगळ्यात मोठी नोंद आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा जग सध्या प्रयत्न करते आणि जगभरात या व्हायरसच्या पेशंटची संख्या आता 10 कोटींपेक्षा सुद्धा जास्त झाली आहे. तर 22 लाखांपेक्षा सुद्धा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही लसीची प्रतीक्षा सुरू आहे. त्याचवेळी भविष्यात येणारी ही महामारी कोरोनापेक्षा 10 पट भयंकर असेल असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. सर्व देशांनी कोरोना महामारीपासून धडा शिकला पाहिजे असं मत गेट्स यांनी व्यक्त केलं. ते जर्मन मीडियाशी बोलत होते. जग आगामी महामारीसाठी सज्ज नाही. सर्व देशांमधील सरकारनं आपल्या नागरिकांचं संभाव्य महामारीपासून संरक्षण करणं आवश्यक आहे. सध्याची महामारी गंभीर आहे, पण भविष्यातील महामारी यापेक्षा 10 पट गंभीर असू शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कोरोनाची लागण 5 वर्षांपूर्वी झाली असती तर त्यावरचं औषध इतक्या लवकर बनवणं शक्य नव्हतं असं सुद्धा गेट्स यांनी म्हटलंय. राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाचा तपास भारतीय आणि इस्रायली तपास यंत्रणा एकत्र करत असल्याची माहिती इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी दिली आहे. दरम्यान IB आणि NIA या तपास यंत्रणेसोबत गुप्तचर संस्था मोसाद ही देखील तपास करणार आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही जगातली सगळ्यात ताकदवान गुप्तचर संस्था समजली जाते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता मोसाद भारताला मदत करणार आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी देश असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेनं केला आहे. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर परराष्ट्र मंत्रालयाची नव्यानं सूत्र स्वीकारलेल्या अँटोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी पहिल्यांदाच दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या संभाषणात त्यांनी भारताचं महत्त्व अधोरेखित केलंय. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी आहे. या क्षेत्रात किंवा अन्यत्र दोन्ही देशांसमोर असणाऱ्या सामायिक आव्हानांचा कशाप्रकारे बिमोड करता येईल, तसंच या क्षेत्रातील नव्या संधी कशाप्रकारे साधता येतील याविषयी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली अशी माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका चर्चला भेट दिली. काल या चर्चमध्ये झालेल्या एका विशेष प्रार्थना सभेतही ते सहभागी झाले होते. चर्चमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा काफिला थेट व्हाईट हाऊसच्या दिशेने रवाना झाला. वॉशिंग्टनला लागून असलेल्या जॉर्जटाऊनमधल्या ट्रिनिटी चर्चमध्ये आयोजित केलेल्या खास प्रार्थनेला ते उपस्थित राहिले होते. माध्यमांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला बायडन यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. बायडन यांना प्रामुख्याने कोरोनाच्या संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या जवळपास $1,90,00,000 पॅकेजबद्दल विचारण्यात आलं होतं. जो बायडन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच गल्फच्या भागातून अमेरिकेची B-52 ही आधुनिक लढाऊ विमानं उडताना पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यात इराण आणि अमेरिकेमध्ये तणावाचं वातावरण आहे. इराण आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेनं या भागात ही लढाऊ विमानं पाठवल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेच्या एअरफोर्सच्या वतीनं एक निवेदन सुद्धा प्रसिद्धीला देण्यात आलेलं आहे. यानुसार प्रादेशिक सुरक्षेसाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलंय. फ्लाईट ट्रॅकिंगच्या माहितीनुसार अमेरिकेची ही लढाऊ विमानं पर्शिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये उडताना दिसले. या वर्षात झालेली ही तिसरी हवाई उड्डाणं आहेत. बातम्या इटलीतली राजीनामा दिल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी आता इटलीचे माजी पंतप्रधान मॅटिओ रेन्झी यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष रॉबर्टो फिको यांच्याशी चर्चा केल्यानंतर मॅटिओ रेन्झी यांनी पुन्हा कामाला लागण्याचा निर्णय घेतला. रेन्झी यांनी नवीन सामान्य आणि स्पष्ट राजकीय कार्यक्रम लिहिण्याची विनंती केली आहे. सध्या इटलीमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकटासह आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी नव्या पंतप्रधान आणि सत्ताधीशांनी लवकरात लवकर सत्ता हाती घेणं गरजेचं आहे. शनिवारी नाखानो काराबाख इथे अझरबैजान आणि अर्मेनिया दरम्यान झालेल्या युद्धबंदी करारावर नजर ठेवण्यासाठी रशिया आणि तुर्कस्तान यांनी संयुक्त निरीक्षण केंद्र उघडले. रशिया आणि तुर्कीच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी अझरबैजानच्या आगडम जिल्ह्यामध्ये नोगार्नो आणि कारबाख सीमेच्या बाहेर असलेल्या केंद्राच्या उद्घाटनामध्ये भाग घेतला. तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलुसी आकर यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की तुर्कीचा सामान्य आणि तसंच 38 कर्मचारी या केंद्रावर तैनात असतील. या दोन्ही देशांमध्ये पुन्हा कोणत्याही प्रकारे तणाव निर्माण होऊ नये हाच कदाचित या केंद्राचा हेतू असल्याचं सांगण्यात येते. बांगलादेशनं रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांचा चौथा गट बांगलादेशच्या जवळच्या एका बेटावर रवाना केला आहे. अशा प्रकारे रोहिंग्या निर्वासितांना अज्ञात बेटावर पाठवण्याची प्रक्रिया गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे आणि याला मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सातत्यानं विरोध केला आहे. पण या विरोधाला न जुमानता बांगलादेश सरकार रोहिंग्या निर्वासितांची पाठवणी करतच आहे. आतापर्यंत सुमारे 1,500पेक्षा सुद्धा जास्त निर्वासितांची रवानगी या बेटावर करण्यात आली आहे. बसनखार या बेटावर सुमारे 1 लाख निर्वासितांना पाठवण्याची बांगलादेश सरकारची योजना आहे. मध्य रशियामध्ये काल उशिरा एक मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर, ट्रेलर आणि मिनी बसमध्ये झालेल्या या धडकेमध्ये 12 जण ठार तर 11 जण जखमी झालेत. गृह मंत्रालयाच्या एका निवेदनात असं म्हटलंय की 2 वाहनांमधली ही टक्कर अतिशय भीषण होती. मॉस्को शहराच्या दक्षिण पूर्वेला 730 किलोमीटर समारा भागामध्ये हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टर ट्रेलरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि मग हा अपघात झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा विवाह सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. बख्तावर भुट्टो झरदारीचा विवाह UAEचे व्यावसायिक महमूद चौधरी यांच्यासोबत पार पडला. 24 जानेवारीपासून बिलावल हाऊसमध्ये त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना शानदारपणे सुरुवात झाली होती. यावेळी बिलावल भुट्टो यानं या लग्नाचे फोटो ट्विट करत आई बेनझीर यांची आठवण काढली. या विवाह सोहळ्यासाठी 1000 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. राजकीय नेत्यांना तसंच सैन्याच्या अधिकाऱ्यांना देखील लग्नाला निमंत्रित केलं होतं. युरोपियन युनियनच्या उत्तर आयर्लंडच्या सीमेवर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेवर उत्तर आयर्लंड आणि ब्रिटनमध्ये प्रचंड टीका होती. या भागात लस पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे आणि त्याच्यावर मात करण्याचा युरोपियन युनियन प्रयत्न करत आहे. ब्रिटिश सरकारनं आमचा विश्वासघात केला असं आम्हाला वाटतंय अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. मात्र पूर्व बेलाफसपासून काही अंतरावरच ब्रेक्झिटचं स्वागत केलं जात आहे. ब्राझीलमधल्या कॅस्टिलिओ एरेना या स्टेडियममध्ये शनिवारी आग लागली. यात स्टेडियमचं नुकसान झालं आणि तिथल्या काही उपस्थितांना श्वसनाचा त्रास जाणवला. ब्रॉडकास्ट एरियामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. पण चौकशीनंतरच खरं कारण सांगू शकू असं इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. आगीच्या ज्वाळा स्टेडियमच्या बाहेरूनही दिसत होत्या. या स्टेडियममध्ये 2014च्या वर्ल्ड कप दरम्यान 6 मॅचेस आयोजित करण्यात आल्या होत्या. इथे 60,000 जण बसू शकतील अशी आसन व्यवस्थाही आहे.
न्यूजर्सीतल्या एका रिसायकलिंग प्लांटला आग लागली आहे. ही आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. पसेक इथल्या अटलांटिक कोस्ट फायबर प्लांटमध्ये ही मध्यरात्री आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली. किमान 2 स्फोट झाले. त्यातल्या एका ट्रकमध्ये गॅस टँक्स होते, अशी माहिती महापौर हेक्टर लोरा यांनी दिली आहे. ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि आग विझवण्यासाठी इथल्या नदीचं पाणी वापरायचा निर्णय अग्निशमन दल घेऊ शकतं. आगीचं कारण मात्र अजूनही कळलेलं नाही. तर रिसायकलिंग प्लांटमधील साहित्यामुळे ही आग भडकत राहील असे अधिकारी सांगतात. या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या 2 जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. अटलांटिक कोस्ट फायबर्स कंपनीमध्ये कार्डबोर्ड, कागद, प्लास्टिक कंटेनर आणि रिसायकलिंगसाठी लागणारं साहित्य असतं आणि हे सगळं साहित्य जळून खाक झालंय. हा कारखाना 80 वर्षांपूर्वीचा आहे. शनिवारी सकाळी न्यूजर्सीत एका प्रसिद्ध अम्युजमेंट पार्क अर्थात मनोरंजन पार्कचं आगीत नुकसान झालंय. छतावरून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. आगीमुळे आतल्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांचं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. चिली देशाची राजधानी सॅन्टियागोमध्ये सान बोर्जा हॉस्पिटलमध्ये आग लागली. बॉयलर रूममध्ये ही आग लागली, त्यामुळे इथल्या 350 रुग्णांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. चिलीमधली आग बॉयलर रूममध्ये लागली आणि पसरली असं सांगितलं जात असलं तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. शनिवारी सकाळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. गुगल आणि ऑस्ट्रेलिया सरकारमधला वाद वाढतच जाण्याची चिन्ह दिसत आहेत. गुगलच्या माध्यमातून होणाऱ्या डिजिटल जाहिरातबाजींच्या साखळीत पारदर्शकता नाही, त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, अशी भूमिका ऑस्ट्रेलियानं घेतली आहे. व्यावसायिक स्पर्धेवर देखरेख ठेवणाऱ्या आयोगानं ही भूमिका मांडली आहे. गुगलची ऑस्ट्रेलियाची जाहिरात सेवा उद्योगातील उलाढाल 2.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे. प्रामाणिक देशांमध्ये न्यूझीलंडचा नंबर जगभरात पहिला आलाय. मात्र भारत भ्रष्टाचाराच्या बाबतीत 86व्या स्थानावर आहे. चीनच्या तुलनेत भारतात अधिक भ्रष्टाचार असला तरी पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा अधिक भ्रष्टाचार आहे. तर न्यूझीलंड हा प्रामाणिक देश सगळ्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे. कोरोना काळामध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल रिपोर्टनं केलेल्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. कॅनडामधील एका प्रसिद्ध खाण कंपनीला आफ्रिकन देश बोत्सवानातील एका खाणीमधून 378 कॅरेटचा हिरा आढळून आलाय. हा हिरा 15 जानेवारी 2021ला सापडला होता. बोत्सवानातल्या दक्षिण लोबेच्या कारावे खाणीतून आढळलेला 200 कॅरेटवरचा हा 55वा हिरा आहे. या खाणीत हिऱ्याचा शोध घेण्याचं काम 2012 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. 378 कॅरेटचा हा हिरा असाधारण आणि उच्च श्रेणीतला चमकदार असा हिरा आहे. सूर्यावर नजर ठेवून असणाऱ्या 3 स्पेसक्राफ्ट्सला आश्चर्यचकित करणारे फोटो समोर आले. ते फोटो पाहून ब्रह्मांडामधलं आपलं स्थान नेमकं कुठे आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. नासाच्या 3 सोलर मिशन स्पेसक्राफ्ट्सनं आपल्या सौरमंडळाचा हा ऐतिहासिक फोटो कॅमेऱ्यात कैद केला. विविध स्थानावरून घेण्यात आलेल्या या फोटोमध्ये पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध, बृहस्पती, अरुण आणि शनी ग्रह पाहायला मिळतो. आणि यानंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत पुन्हा काही आंतरराष्ट्रीय घडामोडी.